नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, पारायणाची खरं तर तयारी चाललेली होती. कारण सगळं घर साफसफाई केलं होतं. फक्त एवढंच की नाही का, देवघरच फक्त साफसफाई करायचं राहिलं होतं. म्हटलं पारायणाला सुरुवात करणार आहे, तर काहीतरी म्हणजे नाही का देवाचं पण सगळं देवघर वगैरे साफ करून घ्यावं. त्याच्यामुळे हेच खरं तर ही ही सगळी तयारी मी कालच केली होती आणि त्याच्या आधी घरातील सगळं साफसफाई वगैरे मी 2 दिवस आधीच करत होते. फक्त एवढंच की देवघर राहिलं होतं. म्हटलं की कसं पारायणाच्या आदल्या दिवशी आपलं देवघर वगैरे साफ करून घ्यावं. बाकी हे माझं पिरॅमिड आहे, तर ते देखील मी मोठंवालं नाही का देवघरावरतीच ठेवते. तर ते पण कसं आरती वगैरे करताना कापूर वगैरे जाळलं की ते नाही का सगळं काळं काळं उडतं नाही का ते. त्याच्यामुळे ते सारखं वारंवार पुसावंच लागतं. बाकी आधीच खरं तर इथं आम्ही शिफ्टिंग केली. 15 दिवस झालं आम्ही दुसऱ्या घरी राहायला आलोय खरं तर. दुसरीकडे राहायला आलोय. पहिलं कसं बेकरायला राहत होतो, आता फुरसुंगीमध्ये राहायला आलोय. तेव्हाच खरं तर येतानाच सगळी साफसफाई झालेली होती. फक्त 15 दिवस झाले सगळी साफसफाई करून. तरी पण म्हटलं आता पारायण करायचंय, तर नाही का पुन्हा एकदा देवघर वगैरे साफ करून घ्यावं. तर बघा, एवढं काही खराब वगैरे काही झालेलं नव्हतं. फक्त एवढंच की कसं कापूर वगैरे रोज जाळला जातो, त्याच्यामुळे फक्त जरा ते हे झालं होतं, काळं-काळं थोडंसं होतं. तेवढंच फक्त साफ केलं आणि बाकी मग फक्त त्या ड्रॉवरमधलं जे काही सामान व्यवस्थित सगळं करायचं होतं. कारण रोजचं कसं धावपळ सगळी, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काही ठेवलं जात नव्हतं. जसं येईल तसंच आपलं ठेवत होते. पण म्हटलं आज सगळं व्यवस्थितच आपलं ठेवावं नाही का. त्याच्यानंतर बघा पारायणाला पण म्हणजे नाही का सुरुवात केली. खरं तर आजपासून हे खरं तर शेवट मी कालचं केलेलं होतं. कालच मी दुपारनंतर सगळी देवघरातील वगैरे सगळी साफसफाई वगैरे करून घेतलेली. फक्त एवढंच की हेच राहिलं होतं देवघर, तर ते पण कंप्लीट झालं. फक्त सकाळी आता नाही का जी कलशाची स्थापना म्हणजे नाही का आधीच करायची होती. पण नाही का म्हणजे आज म्हटलं पारायणाला सुरुवात करायची, तर म्हटलं आजच नाही का पाणी वगैरे कलशातील बदलावं आणि कलश स्थापना वगैरे करावी नाही का. तर ते देखील मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. खरं तर पारायणाच्या आधीची खरं तर ही तयारी होती माझी चाललेली सर्व काही. आणि बघा, हे करत असताना म्हणजे नाही का जेव्हा पारायण आजच्या दिवशी सकाळी खरं तर सगळं काही उभं राहूनच चाललं होतं माझं पारायणाचं. कारण इच्छा होती गुरुचरित्र पारायण करण्याची. प्रत्येक वेळेस तर केंद्रातच करते आणि जे काही मधले मी पारायण संकल्प व्यक्त केली होती 14 पारायण, ते फक्त मी घरी केले आणि बाकीचे मग मी नाही का स्वामी पुण्यतिथी, त्याच्यानंतर दत्त जयंतीचे वगैरे तर मी मंदिरातच करते पारायण. पण असं झालं की तब्येत बरोबर नाही, जास्त वेळ बसता येत नाही. त्याच्यामुळे मग ह्या वर्षी नाही का घरीच म्हटलं करावं. इच्छा तर खूप होती गुरुचरित्र पारायण करण्याची, पण नाही जमलं. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना म्हटलं तर ते तरी इच्छा पूर्ण करा लवकर. कारण आतापर्यंत मी नाही का 18 महिने कंप्लीट पारायण केलती, पण आता जास्त वेळ बसणं सुद्धा तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं म्हणजे नाही का नक्की काय प्रॉब्लेम. त्याच्यामुळे नक्की म्हणजे जास्त वेळ बसणं पण शक्य नाहीये. त्याच्यामुळे नाही का आता म्हटलं ह्या वर्षी खंड नको पडायला, म्हणून फक्त ह्याचं पारायण मी करणार आहे. खरं तर सप्तशती गुरुचरित्र जो छोट्या ग्रंथाचा बघा मी मागे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे दाखवला होता, केला होता बघा. तर तेच म्हटलं की काहीच नाहीये, तर तेवढं तरी मी पारायण आणि नित्यसेवा ते म्हटलं करूयात. तर बघा आजची ही देवपूजा आहे. आज खरं तर पारायणाला सुरुवात केली ही आजची देवपूजा. खरं तर आज सकाळी उठल्यापासून फक्त आणि फक्त केंद्रातलीच आठवण येत होती की आता गुरु आरती चालली असेल, आता गुरुचरित्र पारायणाला खरं तर सुरुवात झाली असेल. असं खरं तर म्हणजे नाही का जे आधी मी पारायण केलेलं होतं केंद्रात, तर ते सगळं खरं तर आजच्याच दिवशी खरं तर केंद्रात बघा पारायण चालू झालेलं आहे गुरुचरित्राचं. आज पहिलाच दिवस आहे. त्याच्यामुळे जे काही आपण पहिलं म्हणजे मी तर केलेलं होतं पारायण, तर ते सगळं मला आज आठवत होतं. खरं तर असं वाटत होतं की म्हणजे नाही का आत्ता जाऊन पारायणाला बसावं नाही का. कारण काही काही गोष्टी एवढं आपण हे करून ठेवतो ना की ते करायचंच आहे, करायचंच आहे. मग शेवटी आता महाराजांचीच इच्छा
चला तर आता पारायणाला सुरुवात करते. श्री सद्गुरुवे नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. सोहा भक्ती एक श्रीपादाचा सेवक होता जातीचा रजोक नित्य एक भावे वंदितो नमोनी गुरुवर्या वस्त्रे दुधा बुफेश्वरा देखे इच्छी स्वये तया गुरु राया ते जाणत त्या बोलती तू भक्ता स्वये सुखे राज्य करी आता पुढे ने देऊ की वधाता नाथा तो म्हणे झालो वृद्ध पुढे मला ध्वायोवनी असो तुझी स्मृती मनी गुरु बोले मेच्छ सदनी राजा होसी अतिभटू इति श्रीमद परमहंस परिवाचकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अरझकवर प्रधान नाम नवमोऽध्याय. खरं तर मी आजपासून सप्तशती गुरुचरित्र पारायणाला खरं तर सुरुवात केली आणि पारायण वाचून म्हणजे झाल्यानंतर आजचे अध्याय वाचून झाल्यानंतर ना मग महाराजांसाठी खरं तर नैवेद्य बनवला होता. शेवळ्याची खीर बनवली होती ड्रायफ्रुट्स टाकून. तर महाराजांना तेच नैवेद्य दाखवला, गायत्री मंत्र म्हटला आणि त्याच्यानंतर ना मग नाश्ता वगैरे केला. असं खरं तर आजचा दिवस होता. खरं तर गुरुचरित्र पारायणाची इच्छा पण महाराजांनी आपल्यासाठी जे काही ठरवलं असेल तर ते खरं तर खूप मोठं असतं. त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे, एवढी पारायणं केली, इथून पुढे देखील महाराज नक्कीच करून घेतील, ते पण इच्छा पूर्ण करतील. पण आता तरी मला काहीतरी करायचं होतं म्हणून फक्त गुरुचरित्र म्हणजे सप्तशती गुरुचरित्र